नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, आपण पैसे कमवतो खरं, परंतु बचत जर नाही केली आणि योग्य ठिकाणी नाही ठेवली तर एक दिवस असा येईल की आपल्या सगळ्या चुका लक्षात येतील, परंतु दुरुस्ती करता येणार नाही. मित्रांनो, 99% लोकांचं असंच होतं. पैसे तर कमवले जातात परंतु बचत केली जात नाही. केली तर बचत जिथं ठेवायला पाहिजे तिथं ठेवले जात नाहीत. मित्रांनो, जे पैसे आपण भरत नाही त्या पैशावर बेनिफिट मिळतात, जे कमवलेले नाहीत, जे भरलेले नाहीत. LIC ऑफ इंडियामध्ये 1000 रुपये भरले की आपल्याला 2.5 लाखावर इंटरेस्ट मिळतं बोनस आणि 5 लाख रुपयाचा इन्शुरन्स मिळतो 1000च्या बदल्यात. बँकेत असं होतं का? कारण 1000 रुपये महत्त्वाचे आहेत का 5 लाख महत्त्वाचे आहेत? लक्षात घ्या, आपण जे पे करतो आणि आपल्याला मिळतं काय हे महत्त्वाचं आहे. जे आपले मॅजिकल हे इन्व्हेस्टमेंट आहे, सेविंग आहे मित्रांनो. आणि ह्याच्यात इन्शुरन्स कवर पण आहे मित्रांनो. आणि हे गव्हर्नमेंट आहे आणि लिक्विडिटी पण आहे, कारण हे पैसे वापरता येतात 1 वर्षानंतर. मित्रांनो, आपण काय करतो आणि काय मिळतं हे नक्की आपण बघितलं पाहिजे. ते खरं आहे का हे पण महत्त्वाचं आहे. जसं कॉपरेटिव्ह बँका, पतपेढ्या, मल्टी मार्केटिंग कंपन्या, बरेच लोक गुंतवतात पैसे लालची पोटी, परंतु त्यांना मुदलच मिळत नाही. कित्येक बँका लॉकआउट होतात मित्रांनो. कित्येक खाजगी व्यवहारात सावकाराचे पैसे बुडले जातात. हे जे असं होतं ते बेकायदेशीर काम असतं मित्रांनो. ज्यावेळेस कुठलाही शॉर्टकट मार्ग आपण अवलंबतो त्यावेळेस आपल्याला फायदा दिसतो, परंतु नंतर त्याचं खरं रूप समोर येतं आणि त्याच्यामुळे लोक फसतात. मित्रांनो, शिक्षण शिकत असताना शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षणावर आपण पैसे कमवतो ते पैसे जपले पाहिजेत, नाहीतर ते शिक्षण घेऊन पैसे कमवल्याचा काही उपयोग होत नाही. आज बघा, बऱ्याच लोकांना पैशाचा प्रॉब्लेम आहे इंडियामध्ये, कारण आपल्याकडे काही प्लॅनिंगच केलं जात नाही. आता मला सांगा, फॅमिली प्लॅनिंग न केल्यामुळे लोकसंख्या वाढली ना. आणि काय असतं, चांगल्या गोष्टी आपण बोलतो खरं, ऐकतो, परंतु इम्प्लिमेंट करत नाही, कंटिन्यू आपण ते टिकवत नाही मित्रांनो. आणि त्याच्यामुळेच आपले दुष्परिणाम निर्माण होतात. तर शाळा कॉलेजमध्ये बघा, चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन आपण क्लास लावतो आणि एवढं करून मार्क पडत नाहीत. मग त्याचा अर्थ आपण कुठं तर आपण जे कार्य करतो त्याच्याकडं आपला आत्मीयता नसते, आपण इंटरेस्टनं काम करत नाही, पॉझिटिव्ह काम करत नाही. आणि आपण जर हे नाही केलं तर आपल्या जीवनावर किती वाईट परिणाम होतील ह्याचं आपल्याला भीती पाहिजे मित्रांनो. जसं बघा, जे फॅमिली होल्डर आहेत ते काम का करतात? उन्हात असो किंवा त्रासाचं काम करतात, कारण त्यांना माहिती आहे हे काम जर नाही केलं तर पैसे येणार नाहीत. पैसे नाही आले तर घर परिवार कसा चालवणार? तसंच आहे मित्रांनो, तुम्ही पैसे कमवले आणि बचत जर नाही केली तर पुढे कसं चालवणार? तुम्हाला कामही करता येणार नाही, पैसेही नसणार, अशी अवस्था होईल आणि म्हातारपणी खूप त्रास होईल मित्रांनो. आपण जे कर्म करतो ते आपल्याला भोगायचे एक दिवस. त्यासाठी चांगलं कर्म करा आणि LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन लवकरात लवकर घ्या, कारण हा प्लॅन बंद होणार आहे मित्रांनो. आपल्याला पैसे काढून वाढत असतात न भरता, असं कुठंच होत नाही. ती प्लॅन आहे. अर्जंट कॉल करा आणि हा लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी घ्या. ओके, थँक्यू.